कोणाचा हां मग ते तुमची अपडेट कर मार्किंग करून ठेव. कोणी चेंज आहेत का विचारू का? थांब एक मिनटं चेंज करू विचारू प्लेयर ते थांब त्यांचा विचारतो तुमचा विचारतो कॅप्टनला विचारू का फोन करून विचार कोणी चेंजेस आहेत का तुमच्यात चेंजेस आहेत का तेच प्लेयर आहेत माहीत नाही आमची सेम आहे. ब्रिजेश प्लेइंग 11 आपली सेम आहे का चेंजेस आहेत? एक चेंज आहे. ओव्हरपिच आणि पॉवर प्ले मध्ये फलंदाज आपली पॉवर दाखवताना मिस्टर गौरव ठाकूर चेंडू क्रमांक दुसरा घेऊन निशांत वेलकम. काही वेळेला थोडसा बाहेर आणि चेंडूला फिरवलाय. शशांक राऊत थोडेसे नाराज आहेत. ऑन साइडला अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. गौरव ठाकूर कमबॅकिंग करतायत. व्हेरी फर्स्ट बॉलला कव्हर्स रिझनला हा चौकार होता. पुढचा चेंडू याही वेळेला चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. स्वीपर कव्हर्सला 30 सर्कल मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. धावसंख्या स्थिरावेल ती 5. 5 रन्स ऑन स्कोर कार्ड. मिस्टर गौरव पुढचा चेंडू ओहो यावेळेला ब्रिजेश चेंडूला एक्झिक्यूट करतायत. मिड विकेटच्या वरनं षटकार. राऊत आणि दुसऱ्या बाजूने ब्रिजेश करत आक्रमकता दाखवताना 11 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू ओ इनसाइड आउट. आणखीन एक दर्जेदार चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 चौकार. चांगली बॅटिंग. स्वीपर कव्हर्सला इनफिल्डच्या वरनं एक्झिक्यूट करताना ब्रिजेश बॅक टू बॅक दुसरा हवाई हमला. चांगली आक्रमकता. धावसंख्या स्थिरावेल 15 धाबा. 2 चौकार 1 षटकार 1 सिंगल. आक्रमकता खूप चांगली बघायला मिळते. इष्टांच्या मागे आपण करण मोरे यांना बघतोय लीड करताना. पंधरा धाबा स्कोर कार्डवर. पुढचा चेंडू आवळेला फटका थोडासा फसलाय आणि झेल मात्र तिथे घेता आलेला नाही. धावसंख्या पोहोचेल 17. ज्या ज्या वेळेला मात्र हवेमध्ये चेंडू असतो
त्या वेळेला समालोचन थोडंसं थांबलं असतं, कारण तुमची जी कॉलिंग आहे ती एकमेकाला ऐकायला येणं महत्वाचं असतं आणि ती कॉलिंग चांगली झालेली नाहीये. षटक संपले आणि धावसंख्या बघायला मिळते 17 एसटीजे. इथे मात्र आपण बघतायत पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन अमोल मोरे बॅन फ्रॉम पोफरण गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. पहिलं षटक मैत्री 11 पालघरच्या नावावरती राहिलंय. 17 धावा इथे बघायला मिळाल्यात. अमोल वेगवान चांगला चेंडू है, डॉट बॉल, काफी बढ़िया गेंदबाजी अमोल मोरे के द्वारा. थोड़ा सा गेंद मिस्टर शशांक से दूर रखा गया. एक एंगल में गेंद डाली थी. रफ्तार भी बहुत ही बढ़िया, पिचिंग भी बहुत ही लाजवाब और डॉट बॉल के जरिए इस समय दूसरे पोर की शुरुआत करते हुए मिस्टर अमोल. राउंड विकेट आते, थोड़ा सा एंगल में गेंदबाजी करते. इस बीच अगली गेंद, बैक टू बैक अनदर डॉट बॉल. पहले ओवर में पावर प्ले में बल्लेबाजों ने क्या खूबसूरत बल्लेबाजी की थी ब्रिजेश्वर शशांक ने, लेकिन जैसे ही दूसरे ओवर की शुरुआत हुई मिस्टर अमोल मोरे को बुलाया और अमोल मोरे क्या गति में गेंदबाजी करते हैं. कहते गति आपके जीवन का श्रृंगार है और उस गति को दिखाते हुए अमोल मोरे काफी बढ़िया गेंदबाजी. तीसरा डॉट बॉल. चिंताएं अब थोड़ी सी सताती हुई नजर आ रही है. ब्रिजेश करत को जाना पड़ेगा बातचीत करने के लिए शशांक राउत के साथ, क्योंकि जो टीम 17 रन बनाती है पहले ओवर में और दूसरे ओवर में लगातार 3 डॉट बॉल अगर आते हैं तो कहीं ना कहीं बल्लेबाजों का जो रवैया है, बल्लेबाजों की जो नीति है, जो स्ट्रैटेजी है वो थोड़ी सी अलग बन चुकी है और गेंदबाज की लेंथ लाइन काफी बढ़िया, एक्यूरेसी परफेक्ट है. मिस्टर अमोल गुड बॉलिंग. इस बीच इस ओवर की अगली गेंद, इस बार टाइमिंग प्रॉपर, गेंद को खेल दिया मिड विकेट रीजन में. वंस बाउंस ओवर द रोप. 4. कम ऑन डीजे. इक्कीस. अच्छी शॉट. इस बार शशांक ने सिर्फ दिशा दी. उन्होंने देखा कि मिड विकेट में कोई भी खिलाड़ी मौजूद नहीं है. रफ्तार थी, उस रफ्तार का फायदा उठा लिया. गुड क्लेवर क्रिकेट. 7 रन 9 रन के ऊपर खेल रहे हैं. 7 बॉल जरूर उन्होंने फेस की है. इस बीच 5वीं गेंद लेके एक बार फिर अमोल मोरे. इस बार जड़ में गेंद थी. गेंद जाएगी स्वीपर कवर्स में. सिंगल को डबल में कन्वर्ट करना चाहते हैं. अच्छी रनिंग बिटवीन द विकेट. 23 रन ऑन स्कोर कार्ड. 23. अब तक का सफर जो है अमोल का काफी बढ़िया रहा है. 5 गेंदें डाली है, 6 रन खर्च किए. लेंथ लाइन काफी बढ़िया है. शशांक जो पहले ओवर में काफी खुल के खेल रहे थे उनको थोड़ा सा रोक के रखा है अमोल ने. आखिरी गेंद 23 विदाउट लॉस. खराब गेंद खेल दिया इनको सीधा. 6 रन के लिए अंपायर कॉल इट्स बीमर. यानी कि कुल मिला के 7 रन आएंगे तो टोटल स्कोर में इजाफा, स्कोर 3-0 के ऊपर पहुंचता हुआ जीवन है. यहां पर अगर लेंथ लाइन बढ़िया हो तो बल्लेबाज दिक्कत में आ जाते हो. अगर आपकी लेंथ लाइन खराब हो तो फिर गेंदबाज परेशानी के घेरे में अपनी टीम को ले जाता है और ये देखने को मिला. पहली 3 गेंदें जिस गति से डाली थी, रफ्तार से डाली थी, टप्पे के ऊपर नियंत्रण था, लेकिन आखिरी 3 गेंदें दिशाहीन और उसका खामियाजा भुगतते हुए समय
साई लक्ष्मी टीम 30 रन्स। आने वाले गेंद के ऊपर होगा फ्री हिट। अमोल मोरे इस ओवर की अगली गेंद, इस बार लॉफ्ट जरूर किया है, सिंगल को डबल में कन्वर्ट किया और इस ओवर में भी आए हैं टोटल 15, यानी कि दूसरे ओवर की समाप्ति के बाद में 16 के औसत से बनते हुए 32 रन ऑन स्कोर कार्ड। डीजे पहिल्या 4 चेंडूवरती अधिराज्य होतं अमोल मोरेचं, परंतु शेवटचे 2 चेंडू खूप वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न आणि 16च्या सरासरीने धावा होत आहेत। 32 गौरव ठाकूर, ओ यावेळेला शपलवून ऑन साइडला एक्झिक्यूट करतायत, सीमा रेषेच्या बाहेर ब्रिजेसच्या बॅटमधनं येतोय षटकार। गौरव सुहास यांचे सुपुत्र आहेत, नांदगावला बिलॉंग करणारा सुहास आणखीन एक मोठी प्लसचे खेळाडू आपल्याला बघायला मिळत आहेत, त्यांचे सुपुत्र। ओ यावेळेला सरळ बॅटने क्रॅकिंग शॉट, एक लेफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह, फेकलाय ठोकलाय षटकार लॉंग अपच्या वर। वर स्कोर कार्ड स्थिरावले गेले, लॉंग ऑफच्या वरनं चेंडूला क्लिअर करतायत मिस्टर ब्रिजेश। आज मात्र काय जबरदस्त बॅटिंग करताना व्हेरी फर्स्ट बॉलला थोडेसे सफल झाले, बिहाइंड विकेट चेंडूला एक्झिक्यूट केलं सरळ लॉंग लेगला आणि त्यानंतर थोडंसं ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू लेफ्ट हिट ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाला आणि लॉंग ऑफला क्लिअर करताना आणखीन एक षटकार। धावसंख्या 2 चेंडूवरती 12 आणि फ्लाय होताना पोहोचले 44 वर मिस्टर ब्रिजेश। ग्रेट बॅटिंग अँड ग्रेट फिनिश, बॅक टू बॅक 2 चौका षटकार आलेले आहेत, 3-6 इन रो इथे बघायला मिळेल का? हॅट्रिक षटकार बघूया आणि फटका क्लिअर करताना लॉंग ऑफला 3-6 इन रो कन्झर्वेटिव्ह षटकार, हॅट्रिक षटकार आणि धावसंख्या बघायला मिळते 15 चेंडू मध्ये 5-0 50 एसटीचे। तीस धावांवरती खेळताना ब्रिजेस इज ऑन अ फायर, जबरदस्त बॅटिंग, आक्रमकतेचं दुसरं नाव ब्रिजेश। बॅट तळपलंय आणि सरळ बॅटने खेळतायत, एक जमेची बाजू आहे। पुढचा चेंडू आणि इथे वाईट बॉल, 51 धावा स्कोर कार्ड वरती।
सर गौरव ठाकूर थोडासा प्रेशरमध्ये आहे, युवा गोलंदाज आहे. आणि ब्रिजेश अनेक वर्ष टेनिस क्रिकेट हाताळणारा फलंदाज. आणखीन एक वाईड. धावसंख्या स्थिरावलंय 52. पुढचा चेंडू. आणखीन एक वाईड. हा एक रेकॉर्ड बघायला मिळतो 3 षटकारानंतर 3 वाईड. 53 धावा स्कोर कार्डवरती. युवा गोलंदाज येणाऱ्या काळामध्ये इथून जे त्यांचं स्ट्रगल आहे, येणाऱ्या काळामध्ये एका चांगल्या गोलंदाजामध्ये रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही आहे. हा चांगला चेंडू आहे, हरकत नाही आहे. धावसंख्या 54. 4 चेंडूमध्ये तब्बल 22 धावा खर्च करतायत. क्रिकेट आहे, कधी कधी तुम्ही एक्सपेन्सिव्ह षटक टाकताय तर कधी कधी तुमच्याकडनं इकॉनॉमी षटक हाताळलं जातं. जीवनामध्ये अनेक जो वेळ आहे ती तुमच्या कधी कधी अगेन जात असते. ते आपण बघतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने आकार घेताना स्थिरावले ती 55. 1 to go. शेवटचा चेंडू. आणखीन एक चांगला चेंडू बघायला मिळतोय का. एक कंप्लीट झालंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर अब तक 56. कमॉन डीजे. वैयक्तिक दुसरं सामन्याचं 4थं षटक घेऊन धावसंख्या 56 वर स्थिरावले. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या 17. दुसऱ्या षटकामध्ये आपण 15 बघितल्या, 32 झाल्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण टोटल बघतोय की 24 धावा खर्च झालेले आहेत. एकंदरीत 56 धावा. अमोल मोरे मागच्या षटकामध्ये ब्रिलियंट स्टार्ट दिली होती, चांगलं फिनिश करता आलं नाही. बघूया षटक क्रमांक 4 पहिला चेंडू घेऊन तयार होताना अमोल मोरे. चांगला लेग ब्रेक. गुड बॉल. चेंज ऑफ द पेस. थोडंसं गतीला परिवर्तन करत स्टार्ट चांगली दिली अमोलनं. अमोल दाखवत आहेत की तेच तर चेंडू आणि त्याच्यानंतर फिंगर रोल करण्यासाठी खूप चांगली मेहनत आम्ही घेतलंय. 57 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चांगला स्टार्ट. पुढचा चेंडू. अमोल फक्त दिशा दिले. चेंडू वेगानं ट्रॅव्हल झालाय सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक स्वीप बघायला मिळतोय. रिव्हर्स स्विच हिट. चौकार. धावसंख्या पोहोचले ती तब्बल 61. हेस्टिजे. दरम्यान स्क्रीनच्या समोर जे बसलेले आहेत, प्रेमळ निवेदन असेल थोडस बाजूला बसा. आपण समोर जो लहान मुलगा आहे त्याच्या थोडस बाजूला बसा तिथून. थँक्यू मित्रा. पुढचा चेंडू. ओ गुड बॉल. हा वेग आहे अमोल यांचा. चांगलं व्हेरिएशन. 61 वरती स्कोर थांबलाय. 4थं षटक मार्गस्थ आहे.
एक चांगला स्टार्ट देताना फलंदाज खूप चांगली फलंदाजी करताना एका बाजूने शशांक आणि दुसऱ्या बाजूने मिस्टर ब्रिजेश करत एक योग्य असं फाउंडेशन बिल्ड केलंय. आणखीन एक चांगला कव्हर ड्राईव्ह. एका धाब्यावरती सॅटिस्फाईड व्हावं लागेल. 62 धाबा या षटकातील चेंडू झालेले आहेत ते 4. 62 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू मिस टाइम शॉट. बॉल इन द एअर, परंतु तिथे कुठलाही खेळाडू नाहीये. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या 4 ने फ्लाय झाले आणि पोहोचले ती 66. त्यासाठी प्रयत्न करायला हवा होता, परंतु आपण बघतायत तिथवरती पोहोचता आलेलं नाही किंवा त्यांचं जे प्लॅनिंग होतं जज करता आलेलं नाही. बघूया पुढचा चेंडू घेऊन अमोल. ओ स्कूप. जबरदस्त बॅटिंग करताना या वेळेला ब्रिजेश लय मध्ये बॅटिंग करतायत. धावसंख्या 70 वर पोहोचले. 70 स्कोर कार्ड वरती. ऐकूया सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. खेळताना ब्रिजेश आणि संघाचा स्कोर आपल्याला 70 बघायला मिळतोय. तर शशांक राऊत वैयक्तिक 24 धावांवरती खेळतायत. 70 झालेले आहेत. गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय मनोज. आणि मनोज व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र पुलचा फटका आपण बघताय. शशांक यांच्या बॅटमध्ये खेळला जातोय. षटकाराला 76 धावा स्कोर कार्डवर. थोडस प्रेशर इथे साई लक्ष्मी टीम कडे आहे. त्याच्या मागचं कारण ओपनिंग फलंदाज चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतायत. चेंडू पुरवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. मनोजचं स्वागत केलंय षटकारानं. शशांक चांगल्या लयमध्ये बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज. 76 धावा. आणि आणखीन एक वाईड बॉल. 77 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. पुढचा चेंडू अवे फ्रॉम बॉडी. गॅप मध्ये चेंडू आहे का, तर नाही. चांगला बॅकअप देताना अमोल. धावन संख्या 1 ने आकार घेताना पोहोचले 78. 78 धावा. या स्पर्धेचा उच्चांक किती आहे रे? 92 का 93 आहे. 92 आहे ना? 92 का 93 काहीतरी आहे. पुढचा चेंडू किती आहे आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. टॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 78 वर स्कोर कार्ड थांबलं गेले आणि बऱ्याच वेळानंतर मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. पुढचा चेंडू आणखीन एक चांगला चेंडू आहे, परंतु गॅप शोधलाय काय बघायचं आहे.
आणि सीमारेषेच्या बाहेर चौकार आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाल्याने पोहोचले 82. खऱ्या अर्थाने गोलंदाजाचा सर्वात मोठा सहारा असतो क्षेत्ररक्षक आणि ज्या वेळेला त्यांची साथ त्याला मिळते त्यावेळेला गोलंदाजी करताना त्याचा आत्मविश्वास आणखीन वाढलेला असतो. म्हणून महत्वाचं असतं तुमचे क्षेत्ररक्षक किती चांगल्या पद्धतीने तुम्हाला साथ देत आहेत. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर उडवायचं होतं इथे. चेंडू जातोय कव्हर्सला, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत. वेगानं डेंजर इन कडे जाताना शशांक. धावसंख्या पोहोचेल 84 वर आणि ब्रिजेश यांचा वैयक्तिक स्कोर आहे तो 47. या स्पर्धेमधलं 5वं अर्धशतक मारणारा फलंदाज म्हणून ब्रिजेश पुढे येईल का बघायचंय. पुढचा चेंडू आणि ब्रिजेश सांगतायत यस आणि येत आहेत षटकार. 53 धावा, नॉट आउट. जबरदस्त बॅटिंग, अभिनंदन ब्रिजेश करत. एक हायएस्ट पार्टनरशिप आपल्याला बघायला मिळते आणि ती आहे तब्बल 90 धावांची ओपनिंग विकेट साठी जी पार्टनरशिप आहे आणि त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रीब्युशन आपल्याला बघायला मिळते 53 धावांची विस्फोटक कॅमियो नॉक खेळताना मिस्टर ब्रिजेश करत. मॅन इन गोल्डन फॉर्म 15 चेंडूला सामोरे गेले आणि 53 धावांची विस्फोटक इनिंग साकारताना यूज बोलते हाय स्कोर किती आहे? पहिला चेंडू. धावसंख्या 2 ने आकार घेताना 92 वर पोहोचले. जयेश दवणे गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतायत. पुढचा चेंडू यावेळेला चांगला चेंडू आहे. तिथपर्यंत पोहोचता येणार नाहीये. 94 धावा आणखीन एक परिपूर्ण करतायत. 95 धावा या स्पर्धेचा उच्चांक मैत्री 11 पालघरच्या नावावरती नोंदवला जाते. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि या स्पर्धेतली पहिली संपूर्ण संघाचा टीम स्कोर म्हणजे 100 होईल का, शतक साजरं होईल का बघावं लागेल. परंतु जयेश दवणे पोटी प्लेचे एक अप्रतिम गोलंदाज आहेत आणि क्लास दाखवतायत. फिंगर रोल करतायत. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी जयेश दवणे. पंचांच्या भूमिकेमध्ये सातत्याने जयेश दवणेचा रोल भरपूर मोठा राहिलाय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. पोटी प्लसचं क्रिकेट आम्ही हाताळताना अनेक वर्ष का धीराज गाजवलंय हे सांगताना जयेश दवणे स्लॉग ओव्हर मध्ये मात्र संघाला थोडासा आधार देण्याचं काम करतायत. न्यूमॅन, यज्ञेश प्रभू. ब्रिजेश साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग ब्रिजेश, जबरदस्त बॅटिंग केली. हाफ सेंचुरी ज्यांच्या नावावरती नोंदवले गेले आणि मैत्री 11 संघाला एका मोठ्या स्कोरकडे घेऊन जाण्यासाठी एक महत्वाचं योगदान ज्या बॅटरनं दिलं त्या बॅटरचं नाव आहे मॅन इन गोल्डन फॉर्म ब्रिजेश खरत. न्यूमॅन यज्ञेश प्रभू दाखल झालाय. स्कोर थांबलाय तो 95 वर. 2 to go. चांगली गोलंदाजी जयेश. आणखीन एक चांगला चेंडू. आता मात्र करण मोरे विचारत असतील की ह्या गोलंदाजाला मी जर अगोदर आणलं असतं लेंथ लाईन वरती
बॉलिंग ट्रॅकवरती, तर थोडासा स्कोर कमी झाला असता का, आई करण मोरेच्या मनामध्ये प्रश्न आता निर्माण केलाय जयेश धावणेनं. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी डेथ ओव्हरमध्ये हाताळलाय, कारण त्याच्यासमोर जे फलंदाज होते सेट बॅटर होते, अशा वेळेला त्यांनी गोलंदाजी केली उत्तम दर्जाची. आणखीन एक चांगला चेंडू आहे आणि खऱ्या अर्थाने 100च्या खाली धावसंख्या थांबवण्यामध्ये एक मोठं योगदान आपण बघू शकाल. टार्गेट झालेलं आहे ते 96 झाल्या. 98 टू विन.
सर्वांचं लक्ष एकच, चर्चेचा विषय, प्रेक्षक एकच बघा. ब्रँड ॲस्पेलचा ब्रँड, आमची मुंबई संघाचा खेळाडू पहिल्याच सामन्यात मॅच घेतला. 98 धावा करण्याची ताकद आहे हो या खेळाडूकडे. असंख्य मैदान ज्यांनी गाजवलीत, असंख्य क्रिकेटपटूंना ज्यांनी आपल्या बॅटीच्या साह्याने गोलंदाजावर वर्चस्व गाजवलं आहे, असा फलंदाज तुम्हाला बघायला एका साईडला करण मोरे आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळतो पहिला चेंडू कट केला, सरळ जातो पॉईंटच्या जर एक धाव तुम्हाला बघायला मिळते. युवराज आहे, युवराज तामोरे फोफरचा खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. एका साईडला मॅन इन फॉर्म, हल्ली घोलवडचं नाव घेतलं जाते कारण घोलवड स्थित आहेत तुम्हाला बघायला मिळेल. करण मोरे पॅडल स्विप खेळायचा चेंडू मिस टाईम होतो, सरळ चेंडू एन एस बाबूकडे झाला, डायरेक्ट हिट पाहायला मिळेल का, जोरदार अपील केलं जाते दरम्यान, नाही डायरेक्ट हिट लागत नाही आहे. सरळ चेंडू गेला होता शॉर्ट मिडॉनच्या रिझनला. धावसंख्या होते 2. 98 धाव्याचं आव्हान. स्पर्धेतली स्पर्धात मोठी भागीदारी ओपनिंगची आणि ओव्हरऑल पार्टनरशिपची भागीदारी आपण बघितली शशांक आणि ब्रिजेशच्या बॅटीतून. पुन्हा एकदा साहिल विश्वनाथ दवणे नावाचा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. बॉलिंग इन लाईन, गुड बॉलिंग, काय सुंदर गोलंदाजी हाताळायला मिळते. साहिलला ना चांगल्या संगणकाच्या हाताखाली खेळायला मिळालं, खरोखरच हे त्याचं भवितव्य. कारण तुम्ही एखादं घडवया तुम्हाला घडू शकतो, तुम्हाला एक्सपिरियन्स आणि आपल्या एवढा प्रदीर्घ अनुभवाची शिदोरी मांडताना जशा पद्धतीने मार्गदर्शन बघायला मिळते ते साहिलला मिळालं आहे. एका साईडला ब्रिजेश, एका साईडला प्रणय, एका साईडला तुषार मोरे, असे मोठमोठे क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळतात आणि त्यांच्या मार्गदर्शन खेळताना या गोलंदाजाला खूप काही शिकायला मिळते. पुन्हा साहिल आपल्या सेकंडला पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतोय. छोटा प्लेन चेंडू टटवला आहे, सरळ चेंडू जातो, प्रॉपर बॅटीवर येत नाही आहे, चेंडू जातो मिड विकेटच्या रिजनला, थोडीशी प्लमिंग होते आणि बघता बघता एकच धाव ही फलकावर लागली जाते. आणि धावसंख्या झाल्या 3. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू साहिल, समोर जातो युवराज, चेंडू टटवलाय हवेमध्ये, स्क्वेअरचा खेळाडू चेंडूवर पोहोचेल का, पायाचा गुड ट्राय पण चेंडूवर पोहोचू शकला नाही. इथे बाकी मिडविकेटचा खेळाडू फील्ड अँड थ्रो करेपर्यंत 2 धावा या फलकावर लागल्या जातात. 98 धाव्याचं महाकाय आव्हान तुम्हाला दिलं आहे, पण क्रिकेटमध्ये महाकाय सांगू शकत नाही. हल्ली 150-200 धावा देखील चेस होताना आपण पाहिल्यात. कारण हल्लीचे चेंडू असं मला फक्त मी तर म्हणेल की चेंडूचं नाव बदललं जाते, रबर एकच असेल असं मला वाटते. कारण आपण नुकताच 90चा चेंडू पाहिला सरावच्या मैदान, धावा किती व्हायच्या, 90 व्हायच्या, 80 व्हायच्या. पुन्हा शेवटी आपल्या षटकातला पुढचा चेंडू हाताळताना साहिल, काय गोलंदाजी टाकलाय, सुपर बॉलिंग, गुड पिस ऑफ बॉलिंग, गुड लेंथ स्पॉट टू गुड लेंथ स्पॉट, ऑफ साइड ऑफ स्टंप, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटक संपल्याने धावा दिल्यात त्या 6. गुड बॉलिंग. जाऊया, आमच्या डीजे ऑपरेटर नाही आहे, थोडीशी बाहेर गेलेत. 6 धावा बघायला मिळतात. 98 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट आपण बघितलं, विश्वास भाऊच्या मुलाचं कौतुक करायला पाहिजे. 2-3 वर्ष रखडला, खेळला, बाहेर गेला, पण आता बाकी एक परिपक्व गोलंदाज म्हणून निशाण तुम्हाला बघायला मिळतं. तुमच्या गावात देखील 3 ते 4 खेळाडू यंगस्टर बघायला मिळतात, फक्त बाजू एक कुंभकर्णी तुमच्यासारखे खेळाडू मिळत नाही आहे. जर ते आले तर तेव्हा तुम्ही सोडा, अजून देखील 2 वर्ष गावाची सेवा करा, तेव्हा कुठे आम्हाला नवोदित बघायला मिळतील. चला आता आपण बघत आहोत गोलंदाज तुम्हाला बोला ब्रिजेश घरत नावाचा गोलंदाज बघा. साहिल काय सुंदर पॉवर प्लेचा गोलंदाजी टाकली, अवघ्या 6 धावा मोजल्यात त्या षटकात. ब्रिजेश लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय.
ओ बॅटची एज घेऊन चेंडू जातो युवराजचा, इथे रनआउटचा चान्स आणि इथे बाकी गडी तंबूत जातोय. तर पहिला गडी तंबूत जातोय तर धावबाद होतोय तो म्हणजे युवराज. मोठा झटका बसतो इथे बाकी संघाला. 98 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. 15.088 ची सरासरी धावा काढायची आहेत. आता बाकी नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो प्रतीक. अष्टपैलू खेळ प्रतीकला का गोलंदाजीला माहिती याच मैदान रोजची प्रॅक्टिस करतो. वंदे मातरम संघाचा प्रमुख गोलंदाज आपण बघायचो जेव्हा 4 षटकाचे मॅचेस असायचे तेव्हा त्याला पॉवर प्लेमध्ये द्यायचे, पण 3रं आणि 5वं षटक टाकताना असंख्य वेळा सामना जिंकून देण्याचं काम केलं आहे. आज का प्रतीकला गोलंदाजी दिली नाही मला माहिती समजलं नाही आहे. मग प्रतीककडे एक वेगळाचा दर्जा वेगळा क्लास तुम्हाला बघायला मिळतोय. बघूया या फलंदाजाकडनं कशा दोन्ही फलंदाज राहिले मैदानात एक चांगला प्रतिकार सामना तुम्हाला बघायला मिळेल. यानंतर बाकी यातील विजेता आणि स्वरा 11 असा सामना खेळवण्यात येईल आणि तो आजच्या दिवसातला शेवटचा सामना असेल. सकाळच्या पहिल्या साडा आपण बघितलं बिरसा मुंडा प्रतिष्ठान बेटेगाव हा संघ आजच्या दिवसातला पहिला आणि स्पर्धेतला 5वा संघ क्वालिफाईड झालाय. ओ गुड बॉलिंग, काय लेग ब्रेक बघायला मिळते. आज बाकी ब्रिजेशची गोलंदाजी खूप चांगला पहिले बघायला मिळाला आहे. थोडासा पेस कमी केला, जास्तीत जास्त चेंडू फिरवण्याचं काम करतोय आणि अशा क्ले विकेटवर तुम्ही चेंडू फिरवले क्षमता असेल तर फलंदाजी भांबार उडू शकतात. पुन्हा पॅडल स्वीप खेळायचा होता, पुन्हा चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. अलोगर स्टेटरवर चेंडू बघायला यष्ट्यांच्या मागे प्रणय घरातला आपण बघत आहात. थर्डमॅन बघायला मिळते, डीप गली बघायला मिळते, डीप एक्स्ट्रा कवर बघायला मिळते, कवर बघायला मिळते, सर्कलच्या आत, मिड ऑफ सर्कलच्या आत, मिड ऑफ सर्कलच्या आत. चेंडू हवेमध्ये आहे, चेंडू जातो पॉईंटच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळेल. एका धावानिशी जर विचार केला तर फरक धावसंख्या पोहोचते ती 7 धावा. निश्चितच 98 धावाचा मोठा पल्ला करायचा आहे. काय भागीदारी बघायला मिळेल. स्पर्धेतील सर्वोच्च मोठी भागीदारी आजच्या दिवसात आपण बघितली. एका साईडला शशांक आणि एका साईडला तुम्ही बघितलं तर तुम्हाला बघायला मिळालं ब्रिजेश घरत या खेळाडूकडनं. सरळ चेंडू टाकला गेला होता, पायाचा वेध पकडला होता, चेंडूला ऑन रॉय खेळला गेला, चेंडू जातोय डीप लॉंग ऑनच्या रिझनला. इथे बाकी शेटकर शंकरमध्ये 1 धाव बघायला मिळते. पुन्हा समोर आहे तो म्हणजे करण मोरे, मॅन इन फॉर्म, माजी मुंबई ISPLच्या पहिल्याच समोर मॅचचा पुरस्कार दिला गेला. हलक्या बॅटने खेळला गेला, एक उत्कृष्ट दर्जाचा ड्राईव्ह तुम्हाला बरं एक्स्ट्रा कवरच्या रिझनला 1 धाव बघायला मिळते. एका धावांशी विचार केला धावसंख्या पोहोचते ती 8-9. या षटकात धावा दिल्यात तर फक्त 3. काय सुंदर 2 पॉवर प्लेचे षटकं संपले. आता बाकी फील्ड रिस्ट्रिक्शन संपलं आहे. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर आणि 4 खेळाडू सर्कलच्या आत तुम्हाला पाहायला मिळतील. एक दर्जेदार देखणी रुबाबदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. वंदे मातरम क्रीडांगण परनाळीच्या गावामध्ये आपण बघत आहात. पालघर तालुका प्रीमियर लीग 16 संघ आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेत. आजच्या दिवसात देखील 4 संघ तुम्हाला बघायला मिळतात. उद्या 4 संघ आणि संडेला ग्रँड फिनाले बघायला मिळेल. पण नुकतीच झालेली लाख मोलाची स्पर्धा आम्ही विसरू शकत नाही. 50,000ची ती झालेली स्पर्धा निलेश स्मृतीसाठी विसरू शकत नाही. 2 दर्जेदार स्पर्धा आपल्याला बघायला मिळाला आणि प्रत्येक स्पर्धेचा वेगवेगळे विजेते आपल्याला पाहायला मिळाले. साहिल कोळीचं मनापासून नाव घ्यायला भरपूर मदत करतो आणि आमची छोटी कंपनी आज झाडावर बसली होती. आता कुठे दिसत नाही आहे. बॉल बॉय म्हणून आपण म्हणतात त्याच मंडळीच दिसत नाही आहे. विसरला गेले येतील. ट्युशन आहे, क्लास आहे, पण काय मेहनत करत ती पोरं. पुन्हा साहिल चेंडू टट्टवलाय, आउट ऑफ द पार्क जाईल का काय. परफेक्ट टायमिंग बघायला मिळालाय. मोठा खेळाडू आहे हो. याचा दर्जा तुम्ही म्हणाल फक्त ISPL खेळल्यामुळे ब्रँड नाही आहे. ते लेदरच्या मोठ्या स्पर्धा खेळताना आपण या खेळाला सेंचुरी मारताना पाहिलाय. अप्रतिम बॅटर. असंख्य मेहनती खेळाडू स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. पुन्हा ड्राईव्ह केला, याला चेंडू फसलाय, सरळ हातामध्ये जातो का पायाचा, पण चेंडू पण खेळाडू येत नाही आहे आणि इथे झेल सुटला जातोय. झेल नाही सुटला जाणार कारण कॅचेस केला. हातातून जेव्हा जोड सुटतो तेव्हा तो जीवदान म्हटला जातो. खेळाडू तिथपर्यंत पोहोचला नाही. धावसंख्या 1 निवड, धावसंख्या होते ती 16 धावा. चाहूल लागलाय कारण जशी होळी जवळ येते तशी उन्हाच्या लाह्या तुम्हाला बघायला मिळतात आणि आता बाकी तुम्हाला लाह्या बघा. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू
ऑफस्टमच्या खूपच बाहेर पंच दोन्ही हात करतात, खुणावत आहेत. पण बाळा कौतुक करायला पाहिजे साहिल की तू प्रणय घरसारख्या कर्णधाराच्या हाताखाली खेळताना, ब्रिजेश पटेलच्या हाताखाली शिकताना आज तुला जे शिकायला मिळते ना, ही संधी कधी मिळणार नाही. कारण ह्या संधीचं सोन्याचं रूपार करून घ्यायला पाहिजे. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना गोलंदाज साहिल विश्वनाथ दवणे. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू फसलाय, पॉईंटच्या दिशेला जाईल का? चेंडू जातोय गली कव्हरच्या दिशेला. एक धाव बघायला मिळते. धावसंख्या 1 निवड धावसंख्या होते ती 18. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 98 धावाचं मोठं लक्ष स्पर्धेतली मोठी उच्चांक धावसंख्या उभारली गेलं आहे ती मैत्री पालघर संघाने. आणि यातील विजेता आणि स्वरा 11 असा सामना बघायला मिळेल. पुन्हा एकदा साहिल गोलंदाजी करतो. क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जात आहे. चेंडू टटवलाय, हवेमध्ये लॉंग ऑनचा खेळाडू बघायला मिळतो. यज्ञेश प्रभू चेंडूच्या मागे येतो. हो दिस इज अ बॅकेट याला म्हटलं जाते की प्रत्येक चेंडू त्यांच्या हातामध्ये बसतोय. आपण लेदर क्रिकेटमध्ये मॅकमिलन नावाचा साऊथ आफ्रिकेचा खेळाडू बघितला. स्लिपमध्ये उभा राहायचा. डोनाल्ड पोलॅक गोलंदाज असायचा आणि बकेटसारखा हात टाकला का चेंडू संत्राप्रमाणे बसायचा, म्हणून त्याला बकेटची उपमा दिली गेली. आणि इथं बाकी असाच मोठ्या मोठ्या हाताचा प्रत्येक चेंडू हवेत गेला की झेल पकडताना यज्ञेश प्रभू नावाचा बघायला मिळता. इथं बाकी मोठा खेळाडू तंबूत पडतो. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम टुडे साहिल विश्वनाथ दवणेचं. अगोदरच्या सामन्यात 2 षटकं, ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. आता तुम्ही बघाल ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग म्हणजे आज येणारा अपकमिंग यंग टॅलेंट दांडीगावचा खेळाडू तुम्हाला बघायला मिळतोय. आता बाकी आमचे डीजे ऑपरेटर तयार आहेत कारण फोन बिझी होता. आमचे रोहित भाऊ हे फिल्म बिझी लग्नाच्या मोठं ऑर्डर आहेत. गायक कोण मागवणार, कोणत्या सिंगर घेणार, कोणत्या कीबोर्डला माणूस मागवणार, मार्सवनचा बांजोला बोलवणार, कशा अनेक बघायला मिळालं. आणि त्यावर त्याचा रेट ठरला जातो. जसं शर्टाच्या रेमंडचा घेणार, पोलोचा घेणार, तशा पद्धतीने त्यांना कोणता सिंगर पाहिजे, किती पॅड पाहिजे, किती म्युझिशियन, तशा पद्धतीने त्याची ऑर्डर दिली जाते. आता पूर्ण बिझी राहतील क्रिकेटच्या समोरचे डीजे. पण त्यांच्याकडे संपूर्ण माळा, ओटा, अंगण, घरातलं सगळं कोपऱ्यात डीजेचं साहित्य बघायला मिळते. आमच्या वहिनी देखील मनवाविणा, वडिलांचं तेवढंच प्रेम आणि आईचा लाडका आणि प्रत्येक समाजाचं नाव घेणारा उर्वी डीजे, गावागावात कोपऱ्यात पोचवणारा. तिकडे देखील तुमचाच आहे. ओके, रोहिदास समाजाने आयोजित केलेलं आहे. निश्चितच जसंप्रमाणे हळदीला होताना अगोदरच आपण अंगण बुक करावं किंवा हॉल तसं पाहायला मिळते. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू टटवला आहे, सरळ जातो तो लॉंग ऑफच्या रिझनला. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. बॅटरचं नाव सांगा प्लीज. विक्की, यस नांदगाव. विक्की नावाचा फलंदाज तुम्हाला नांदगावचा बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी हाताळलाय. हो गुड बॉलिंग, सुंदर. आमचे आयोजक सगळे कुठे गेले कळत नाही. काही स्पॉन्सरशिप जमा करायचं, काही काही बँकमध्ये चेक टाकाय तिकडे गेलेत, काही काहीच्या घरचे काम तिकडे गेलेत. कालपर्यंत मैदान, आज बाकी फक्त आयोजक एकटेच दिसतात आम्हाला. अगोदरच्या सत्रामध्ये धोडी साहेबांना आम्ही बघितलं, आता ते वाटून घेतलं. अभि निरंजन स्टेज पे तो मैं नीचे रहता हूँ असं वाटून घेतलं. म्हणजे 8-8 तासाच्या दुट्ट्या करायच्या. आणि मोहम्मदला संपूर्ण 12 तास काम दिलं आहे. साहिल कुरेशी त्यानं 12 तास काम दिलं आहे. स्वप्नील भाऊने आजच सांगितलं, कल मैं नहीं हूं, आपको पूरा देखना है. जशी मॅच संपली की फाईल उघडतात आणि निरंजन भाऊ काहीतरी लिहितात. काय लिहितात हे कळलं नाहीये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 3 षटका संपली, धावा झाल्या त्या 19. काय दर्जेदार गोलंदाजी, लेग ब्रेक वर्चस्व गाजवलं या गोलंदाजाने. पुन्हा 2 षटकं 16 धावा, 1 गडी बाद केलाय. हो यज्ञेश प्रमे करून खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा साहिल विश्वनाथ दवणे. 2 षटकं 16 धावा का आणि 1 गडी बाद. आता बाकी ब्रिजेस हाताळतोय. असं खूप कमी प्रमाणात बघायला यज्ञेशकडनं मिसफिल्डिंग यायला थोडीशी गचाळ क्षेत्ररक्षण झाली. खूप मोठी मिस्टेक केलेत तुम्ही. पुन्हा एकदा ब्रिजेस. इथे चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला खेळाडू पोचेल का इथे बघायला मिळते. खूनदार क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. हा दर्जा असायला पाहिजे, असं क्षेत्ररक्षण बघायला पाहिजे. साई बालाजी लक्ष्मी हा विचार करा की तुम्ही कुठे चुकलात. तुमचं फिल्डिंगच झाली नाही. हो, गोलंदाजाकडे झेल सुटले गेले, तुम्ही त्यांना चान्स दिला नाही. नंतर प्रत्येक धावा जिथे 1 आहे तिथे 2-2 धावा दिल्या. हा काय चेंडू फिरवला जात आहे. क्षमता आहे आणि म्हणूनच तर तुमचं मोठं नाव घेतलं जातं क्रिकेट विश्वात. मग लेदर असो, टेनिस असो. टाटा एस बी डिव्हिजनसाठी खेळताना तुम्ही मोठं काम केलं.
नहीं, ये तो मिलेंगे, ये तो काना भरवा जैसा काम डालने का, संजू पीछे रहने का, गेंद डालने का, डॉट गेंद और 5 में 8 ओवर कब खत्म होते समझ में नहीं आता था. अशा पद्धतीची गोलंदाजी बघा. ॲब्सोल्युटली गुड बॉलिंग. इथे बाकी क्लॉक क्षेत्ररक्षण बघा. क्षेत्ररक्षण कसं करावं, खूप काही शिकण्यासारखी स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. असंख्य नवोदित टॅलेंट आपण बघितले. 4 षटका लेट टर्म ब्रेकची संपलीत आणि फलका धावसंख्या लागल्या ती 26. 26 धावा. बघूया या सामन्यातला सामनावीर कोणाला दिला जाईल. आणि मी भावेशजी संख्ये आमच्या परनाळी गावचे एक चांगले पिंच हिटर, चांगले क्रिकेटपटूला विनंती करतो की आपण या सामन्याचा सामनावीर पुरस्कार देणार आहात. ब्रिजेस घर 2 षटकं 10 धावा आणि 1 गडी बाद केला आहे. म्हणजे चला आता बाकी कोणता गोलंदाज तुम्हाला कृपेश घरात काय गोलंदाजी टाकलं. 6 चेंडू 10 धावा आणि तो सुपर ओव्हर बघायला मिळाली. रुपेश पाटील पास्टरचा गोलंदाज गतवर्षी याच स्पर्धेत देखील निरंजन चांगली गोलंदाजी केली होती. मग फायनल तुम्ही जिंकले होतात ना. हां नाही ना, ओपनची आपली झालेली ती स्पर्धा एक गाव आपण केलेली ना, तुम्ही संघ विजेता झाला होतात. वाईड धावसंख्या 1ने वाढली जाते. आज खरोखर हे नवोदित खेळाडू आम्ही बघतात, त्यांचा चांगला परफॉर्मन्स बघता आनंद वाटतो. ह्या खेळाचा एक प्रोफेशनलपणा बघायला मिळतोय ना, हा तुम्हाला बघायला मिळतो. कारण दर्जा आहे 3-3 नवलीचे खेळाडू आहेत आणि तिथे बघितलं की तो प्रोफेशनल काय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दर्जेदार गोलंदाजी, गुड बॅटिंग आजच्या दिवसात आपण पाहिलीत. पुन्हा कृपेश सरळ चेंडू फ्लो केला मिड विकेटला, काय प्रॉपर टायमिंग बघायला मिळतोय. 6 धावा मनोजच्या बॅटीतून. काय होता एक दर्जा होता. 1 वर्ष त्यांनी गाजवले, 2-3 वर्ष सातत्यपूर्ण चांगली खेळपट्टी करताना अकरपट्टी संघातून प्रॉपर खेळताना आपण बघितलं काय दर्जेदार फलंदाजी आपण त्यांच्याकडे देखील. पण सातत्य प्रॅक्टिस, क्रिकेट हा प्रॅक्टिशनेशन गेम नाही आहे. इथे बाकी चेंडू पूल केला. चेंडूचा स्क्वेअर लेग 40 रनला क्रॉस दर्जेदार फटका तुम्हाला पुन्हा सुद्धा बघायला मिळतो. 4 धावा. शॉर्ट ऑफ लेन चेंडूचा पुरेपूर फायदा उचलला गेला त्याचा आणि चेंडू जातो सीमापलीकडे. 4 धावा आणि 4 धावांची धावसंख्या होती ती 37 धावा. पुन्हा एकदा आपला षटकातला पुढे याला राऊंड विकेट मारा करतात. ऑन साईडला क्षेत्ररक्षक वाढवले. 4 खेळाडू ऑन साईडला आता ठेवलेत. लॉंग ऑन, मिड विकेट, मिड ऑन आणि स्क्वेअर लेग असे 4 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. चेंडू फ्लॉक केलाय. काय क्लास बॅटिंग बघायला मिळते. जरी पराभव होताना जरी झाला पण हे फटके तुम्हाला आनंद देऊ जाऊ शकतात. कारण पुढच्या वर्षात जेव्हा संघाची निवड होतील तेव्हा तुमच्या संघातून किती खेळाडू घेतले जातील हा प्रश्नचिन्ह निर्माण आहे. पण इथे बघितलं ते ह्या मनोजसारख्या खेळाडू घेऊ शकतात. कारण आता ज्या पद्धतीने 2 षटकार मारले, एक मिड विकेटला, तर एक चांगली बाउंड्री बघायला मिळाली, एक पूल केला आणि आता एक सुंदर फ्लायटेड षटकार तुम्हाला बघायला मिळतो. स्क्वेअर लेग 40 रनला
43 दर्जा आहे या खेळाडूकडे. बघा 98 धावाचा तुम्ही 60-70 धावा केला, पराजयाचं अंतर कमी करतात, मग तुमचा दर्जा बघायला मिळतोय. गुड बॅटर, क्लास दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळतो. पुनश्च कृपेश नावाचा गोलंदाज समोर मनोज बघायला मिळतो. ओ इथे गुड बॉलिंग, इथे बाकी हा चेंडू परफेक्ट टाकायचा, अशी गोलंदाजी करा असं मार्गदर्शन करतात तुम्हाला प्रणय घरत यष्टांच्या पाठीमागे उभे राहून. डॉट चेंडू, औपचारिकता, एवढा धावा होणे कठीण आहे. अप्रतिम गोलंदाजी आपण बघितली, दूरवातीचे लेफ्ट आर्म लेग ब्रेक 2 गोलंदाजी आहेत. इथे बाकी ऑफस्टमच्या खूपच बाहेर जातो, पंच दोन्ही हात काढून खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. चला धनंजय नाणेफेकीसाठी या, आपण तिथून निघता निघता ते 11 चेंडू कधी होतील समजणार नाही, कारण जेटून लवकर कारण थोडी रेस्ट आपण त्याला देणार आहोत. 10 मिनिटाची विश्रांती मिळेल यातील विजेता संघाला, आणि मग बाकी बघायला मिळेल. एका साईडला स्वरा 11 आणि यातील विजेता हा सामना असेल, आणि यातील विजेता आजच्या दिवसाचा दुसरा आणि स्पर्धेतला 6वा संघ आपल्याला पाहायला मिळेल. पुनश्च कृपेश पाटील. आहा काय बॅटिंग बघायला मिळालाय. कहते हैं ना रोते रोते हसना सीखो, हसते हसते ना रोना. तशा पद्धतीने हरताना देखील मनात ही आठवण ठेवायला पाहिजे. प्रतिबिंब कसे वाळूवर उमटवायचे. वाळूचे शिल्पकार बघता समुद्राच्या लाटा येतात तेव्हा देखील धावा बघायला मिळतात. बघा 6 चेंडू 10 नाही दिला आणि इथे बाकी मार पडतो. हेच तर क्रिकेटची अनिश्चितता तुम्हाला बघायला मिळते, आणि ह्यालाच तर क्रिकेट म्हटलं जाते. गुड बॅटर, मनोजचं मनापासून कौतुक करावं. मनोजच्या धावा किती होत आहेत? 3 6 आहेत, 2 4. 6 चेंडू 23 धावा खेळतोय मनोज. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा 6 धावा बघायला मिळेल. जोरदार टाळ्या खेळाडूसाठी असायला पाहिजे. काय दर्जेदार फलंदाजी तुम्हाला बघायला मिळालाय. दिस इज अ वावे मॅन फॉर्म. वाव्याचा खेळाडू पन्हाळी टाकायचं, मुनवाळी टाकली, खुनवाळी टाकली, डाव्या हाताला वळलं की तुम्हाला ते वावे गाव बघायला मिळते. असं पाहायला गेलं तर गावे गाव मध्ये आहे. या षटकामध्ये 30 धावा निघाल्या. 2 गोलंदाज ज्याने 6 चेंडू मध्ये 10 दिला नव्हता त्याला या षटकात 30 धावा बघायला मिळालाय. यस 40+ निरंजननी पण इथे 30 धावाचं काम केलंय. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो धीरज घरत. ओके, आमचे प्रकाश भाऊ एक मीडियम फास्टर होते. काय गोल 8 षटकामध्ये काय गोलंदाज. प्रकाश भाऊ, विदुर भाऊ, संजय सावंत असे आम्ही गोलंदाज बघितले. त्याचा प्रकाश भाऊचा गोलंदाज ज्याच्या वडिलांकडे खूप काही सामने जिंकताना ॲक्युरेसी होती, जास्त स्पीड नव्हतं पण छोटासा कट होता. आमचा प्रकाश भाऊ सुपुत्र बघायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडू जातोय. अवांतर धावांची धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 57 धावा. निश्चितच प्रकाश भाऊचं मनापासून कौतुक करू आम्ही. प्रकाश पाटील हे गोलंदाज होते. दुसरे षटक टाकायचं पायर पाचकडनं आपण बघितलं. सातत्यपूर्ण 2 षटक टाकलं प्रकाश भाऊला बघितलंय. विशेषतः एमआरआय चेंडूमध्ये प्रकाश भाऊने खूप चांगली गोलंदाजी केली. आज त्यांच्या सुपुत्र बघायला मिळतो. अनेक आठवणीला इतिहासाला दुजोरा देताना आम्हाला सामने बघायला मिळत. ओ लेग स्टंपच्या बाहेर इथे काहीतरी युक्ती वापरण्याचा प्रयत्न करतात. फलंदाज सफल होतो त्याच्यापासून लांब ठेवण्याचा, पण 2 वाईड चेंडू टाकलेत आणि या 2 वाईड चेंडू धावसंख्या लागली ती 59 58 56 57 58 58. 6 चेंडू 40 धावाची आवश्यकता. इथे बाकी चेंडू टटवला आहे, सरळ जातो स्क्वेअर लेग 4 रनला 6 धावा. मी म्हणतोय की थोडेसे लेट तुम्ही गाडी चालू केली. डिझेल संपला देखा जनरेटर चालू करावं आणि सुसाट डीजेचा आवाज सुटावा तसं थोडी लेट पार्किंग केली आणि काय एक्सक्युलेटर डायरेक्ट 5व्या गेअरवर गाडी टाकलाय. चेंडू लागलाय लगेच षटकार बघायला मिळतो. आणि आता तर मी म्हणेन हा षटकार हवेच्या विरुद्ध मारलाय. या एंडनी षटकार खेळणं खूप चांगलं काम बघायला मिळते. कुठेतरी डावखुऱ्या फलंदाज आणि गोलंदाज चांगली गोलंदाजी टाकली, हे चांगलं काम बघायला मिळालं. पण आपली निश्चितच मोठी धावसंख्या गोलंदाज देखील आपली ताकद वापरत नसं म्हणत, पण बॅटिंगचं कौतुक करायला पाहिजे. इथे पुन्हा चेंडू फुटवलाय, पुन्हा 6 धावा की झेल पाहायला मिळतो. बघूया 6 धावा. काय क्लास दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. आणि धावसंख्या झालाय ती 70 धावा फलकावर लागल्यात. फक्त 28 धावाची जरूरत आहे अजून आणि चेंडू उरलेत ते 4.
4 चेंडू 28 धावा. कोणी विचार केला नसेल की हा सामना असा फिरू शकेल. सुरुवातीच्या धावा निघाल्या नाही, पण कशा पहिले बघूया की मोठ्या धावा आहेत. अशा वेळेस आपण बघतोय की गोलंदाज देखील पण इथे प्रतिकार किती सुंदर बघायला मिळाला. एका साईडला मनोजने ॲब्सोल्युटली गुड बॅटिंग केली आणि दुसऱ्या साईडला तुम्हाला बघायला मिळालं त्याचा प्रतीकचं हे होम ग्राउंड आहे, दोघांचं होम ग्राउंड आहे. याच मैदानावर दोघं प्रॅक्टिस करतायत. मनोजची प्रॅक्टिस देखील याच मैदानावर असते, प्रतीकची प्रॅक्टिस देखील याच मैदानावर असते. इथे बाकी हेलिकॉप्टर उडवला आहे, सरळ जातोय डी स्क्वेअर लेगच्या रिझनला. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. मित्रांनो, पराभूत जरी झाले तरी आपण ह्या खेळीचं खूप मोठं कौतुक करायला पाहिजे. ज्या पद्धतीने 5व्या आणि 6व्या षटकात अक्षरशः एकदा एक वॉशिंग मशीन आली होती आणि त्याच्यावर लिहिलं होतं इकडे गोलंदाजाला धुतले जाईल. एका टुर्नामेंटमध्ये काय झालं, अगोदर हरले, मग त्या खेळाडूला राग आली, घरची जुनी मशीन आणून ठेवली आणि त्याच्यावर एक स्टिकर लावलं की इकडे गोलंदाज धुतले जाईल. कारण 2 षटकामध्ये 50 धावा असताना तो संघ पराभूत झाला आणि मग त्या मालकाने तिथे वॉशिंग मशीन आणखी लिहिलं की इकडे गोलंदाज धुतले जाईल. तशा पद्धतीचं इथं गोलंदाजाचं बाकी पुस्तकगण बिघडवलं जाते. काय काय क्रिकेटच्या विषयावर पाहायला मिळालं आम्हाला. अप्रतिम बॅटिंग. ओ दिस इज अ बॉलिंग. इथे बाकी थोडासा पेस कमी केला, गुडलंस स्पॉट थोडी सोडला गेला. आता बाकी फलकात धावसंख्या आहे ती 74. उरले चेंडू 2 आणि धावा हव्यात त्या 24. पण बघा की मी म्हटलं ना, हरताना देखील अंतर कमी करा की तुम्हाला ती क्षमता असते. मग त्याला खुणखुण लागली, अरे यार अगोदर फिल्डिंग केली जिंकलो असतो. अप्रतिम बॅटिंग. मनोज क्लास दर्जेदार फलंदाजी. प्रत्येकचं देखील कौतुक करायला पाहिजे. पुन्हा चेंडू टटवला. इथे पुन्हा चेंडू बघायला मिळतो डीप स्क्वेअर लेगच्या रिझनला. 4 षटकार 6 धावा. 80 धावा बघायला मिळतात. बघा 98 धावा करून देखायला कदाचित या चेंडू षटकारात फक्त 12 धावांनी सामना जिंकू शकतात. आणि इथे काय होतं माहिती आहे का, समोरच्या संघाचं मनोध्वनी उंचावलं जाते. बघा अजित हा फरक काय होतो माहिती आहे का, समोरच्या संघाने 90 धावा दिल्या त्यामुळे त्यांनी तेवढ्या केल्यात, तिथे उंचावलं जाते. हा फरक होतो, माइंड गेम ज्याला म्हणतात ते अजित बघायला मिळते. अप्रतिम अप्रतिम. खूप काय असं नाही की इथे आम्ही जिंकलो हरलो. इथे बाकी समोरच्या संघ धनंजय हेच बघत असतील की आम्हाला जर बॅटिंग नाही आली तर आम्ही कशावर चेस करू शकतात. कारण खेळणारे खेळाडू, जुने खेळाडू, प्रोफेशनल खेळाडू आहेत. काय दर्जेदार फलंदाजी. प्रतीकचं कौतुक करायला पाहिजे, मनोजचं कौतुक करायला पाहिजे. इथे बाकी औपचारिक तेवढ्या आणि अशा पद्धतीने किती धावाने सामना विजयी झालेत. नाही 80 झालेत का, 18 धावाने सामना, 17 धावाने सामना विजयी झालेत. पण मनापासून कौतुक करील मी इथे खरोखर एका साईडला मनोजचं आणि एका साईडला प्रतीकचं, ज्यांनी प्रतिकार केला आणि 80 धावापै नेलं, फक्त अंतर कमी केलं. आणि इथे बाकी नाणेफेक करतील आमच्या निरंजन. मॅन ऑफ द मॅच ब्रिजेस. ट्रॉफी